आपल्यासोबत महाराष्ट्र युथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आहे। कुणालजी, जो नवीन शहरी नक्षलवादाला घेऊन एक कायदा येत आहे, त्या संदर्भात तुम्ही लोक विरोध करण्याच्या भूमिकेमध्ये आहे। कोणत्या गोष्टीला घेऊन तुम्हाला विरोध आहे? हे बघा, जे नवीन कायदा आला, अर्बन नक्षलचा कायदा आला, त्याचा विरोधच पाहिजे। कशातून आंदोलन करणं हे सर्वांचा अधिकार आहे। आज जसं तर कायद्यामध्ये सांगत आहे की तुम्ही जमा नाही होऊ शकत, तुम्ही काही प्लॅनिंग नाही करू शकत। हां, ठीक आहे ना, प्लॅनिंग आम्ही काही व्हायलेंटली काही नाही करणार, परंतु लोकांचं आंदोलन करायचा अधिकार आहे। समजा की एक झाड कापला, अजून तिथले लोक त्याच्यावरती गव्हर्नमेंटच्या वरती म्हणतं की नाही नाही, हे झाड बहुत पुराणं आहे, अजून याला आम्ही प्रोटेक्शन देणार, तर त्याच्यामुळे त्यांना आंदोलन करावं लागते। तर काय गव्हर्नमेंट त्यांना त्यांचा अगोदरच उचलून देणार का? असे खूप सारे मुद्दे आहे। याने बेरोजगारीवरती आज खूप याने यूथ स्पेशली महाराष्ट्राची अनस्टेबल आहे, त्यांच्याकडे रोजगार नाही आहे। ठीक आहे, महंगाई वाढत आहे, अजून पेपर लीकचे मुद्दे आहे। तर हे सारे खूप सारे गव्हर्नमेंट पूर्ण जॉब इथून बाहेर घेऊन चालले आहे। हे सगळे मुद्दे इथे खूप जोरात चालू आहे। अजून त्याच्यानंतर पण अगर गव्हर्नमेंट असे कायदे आणतात की कोणी पण आंदोलन नाही करू शकत, तर आम्ही सांगा की जे मूलभूत अधिकार आहे संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहेत, तर त्यावर कुठेतरी या कायद्यामुळे गदा येईल असं वाटतं तुम्हाला? हां, गव्हर्नमेंटचं प्लॅनच हेच आहे ना की असा कायदा घेऊन आणा, अजून कोणते पण आंदोलन नाही होणार। आम्ही आमचे जे पण नवीन आम्ही जे पण काम करायचं आहे, आम्हाला जे पण भ्रष्टाचार करायचं आहे, त्यांना क्लीन चिट भेटली ना, कोणी त्याच्यावरती आंदोलन करूच नाही शकत। म्हणून आम्ही युथ काँग्रेस याचा विरोध करत आहे। अजून समोर आम्ही याच्यावरती पण आम्ही रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करणार। सरकारने सध्या तो कायदा टेबल केलेला आहे, अजून तो पास झालेला नाही, पण युथ काँग्रेस या संदर्भात पुढील काळामध्ये काय रणनीती आखत आहे? असं काही पण नाही केलं पाहिजे, लोकांना विश्वासला घेऊन जायला। महाराष्ट्र एक विचारधाराची स्टेट आहे। अजून असे सरकारचा हात आमचा मूलदूल आहे की सरकार काही पण असं घेऊन नाही येणार। अजून लोकांना अधिकार आहे आंदोलन करायचं। अजून ह्या आंदोलन करायसाठी कोणी सरकार यांच्यावरती दबाव नाही होऊ शकत। आज ह्या कायद्यामुळे अगर तुम्हाला काही विषयावर आंदोलन करायचं आहे तर पोलीस तुम्हाला कधी पण कुठे पण किती वेळपर्यंत ते पकडून ठेवू शकतात। तर करून तरुणांवर या कायद्यामुळे मोठी एक त्यांच्यावर बंधन येऊ शकतात। हां, तरुणांवरच होणार ना। सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं आहे? रोजगार नाही आहे, महंगाई वाढली आहे, इथून रोजगार जात आहे, पेपर आता येत आहे तर लीक होत आहे। तर हे सगळे मुद्दे युवकांचेच आहे। अजून युवक एकदम अनस्टेबल आहे। अजून मला जे फोन आले तर मला हेच म्हणायला गेलं की हा जो कायदा येत आहे त्याचा विरोध केला पाहिजे। धन्यवाद। बघू शकतो की कुणाल राऊत होते, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कुठेतरी राज्य सरकार नवीन जो कायदा आणत आहे, विशेष करून शहरी नक्षलवादाला थांबवण्यासाठी, त्या कायद्याचं सकारात्मक समर्थन करताना तरुणांच्या अधिकारावर गदा येणार नाही याचाही राज्य सरकारने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।